फहद भाई आणि अकीब भाई यांचं खूप चांगलं योगदान आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय। 4 षटकांचा सामना असेल आणि पॉवर प्ले नाही, नॉन पॉवर प्ले 4 ओव्हरचा सामना। परी 11 धाकटी डहाणू विरुद्ध जोगेश्वरी बॉईज या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते आणि टॉस जिंकलाय जोगेश्वरी बॉईज या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि परी 11 धाकटी डहाणू या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय। 4 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघाच्या कर्णधाराने लक्षात ठेवायचं आणि पॉवर प्ले नसणार आहे, नॉन पॉवर प्ले। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। क्षेत्ररक्षण स्वीकारले जोगेश्वरी बॉईज या संघाने मागच्या मॅच मध्ये कमालीचा खेळ या संघाने दाखवला। चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या संघाचं राहिलं आणि जेम्स बॉन्ड या संघाला मात्र या संघाने पराभूत केलं। मागच्या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना अगदी इम्प्रेस केलं जोगेश्वरी बॉईज या संघाने। तर सामन्याला सुरुवात होते। परी 11 धाकटी डहाणू एका बाजूला आपण संघ पाहतोय आणि एका बाजूला जोगेश्वरी बॉईज या टीमला पाहतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। मयूर एका बाजूला विनीत, प्रीतम बारी देखील या संघातून खेळत असतो, परंतु आज तो संघामध्ये नाही आहे कारण टेनिस बॉल क्रिकेट मधील एक महत्त्वाचा खेळाडू, एक स्टार खेळाडू प्रीतम बारी या संघामधून खेळत असतो, अर्थात धाकटी डहाणू, परंतु आज तो मात्र संघामध्ये नाही आहे। आणि सलामीला जोडीचं पाहतोय आपण, एका बाजूला विनीतला पाहतोय आणि एका बाजूला फलंदाज मयूरला पाहतोय। मयूरला देखील पाहतोय। सामन्याला करायची सुरुवात, दोन ऑफिशियल्स आमचे पंच त्या ठिकाणी आहेत। एका बाजूला आपण पाहतोय अशोक राऊत सरांना आणि एका बाजूला दत्ता ठाकूर या सरांना आपण पाहतोय। पंचांची जोडी या मैदानावरती फ्रेड्स 11 बीरा रोड खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केले गेले। अब्बास भाईनी खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे, त्यांच्या सोबतीनं असगर खान यांची देखील फार मेहनत आहे। नॉन पॉवर प्ले आहे, पॉवर प्ले नाहीये, पंचाने देखील लक्षात ठेवायचंय, पॉवर प्ले नाहीये। 4 षटकांचा सामना, नॉन पॉवर प्ले लक्षात ठेवायचंय। पंच आम्हाला अधिकृत इशारा करतील की सामन्याला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गुलाम आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय मयूरला। गोलंदाज तयार, गुलाम राईट ऑफ मोर द विकेट ना मयूरच्या विरोधात। पहिलाच बॉल पुढचा चेंडू होता, बॅट केल्याचा प्रयत्न समोर सापडलाय, पायचीच्या स्वरूपात पहिली विकेट प्राप्त केली। फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हिलियन, प्लम एलबी। थँक्यू। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता डिका लाईव्हच्या माध्यमातून अगदी टो क्रशर यॉर्कर आपल्या टेलिव्हिजन सेट वरती ऍक्शन रिप्ले। काय जबरदस्त चेंडू, गुलामचा टो क्रशर यॉर्कर होता, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मयूरने केला, वेग भन्नाट होता, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला, परंतु जर पहा वाह 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 काय चेंडू आहे, अगदी टो क्रशर यॉर्कर आणि पायचीच्या स्वरूपात इथे फलंदाज मयूर बाद झाले। गुलामचा पहिला चेंडू फार चांगला होता कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली आहे मयूरची, कारण परी 11 धाकटी डहाणूसाठी नेहमी चांगली सुरुवात करत असतो मयूर, परंतु आज स्वस्तामध्ये बाद झालाय। येणाऱ्या फलंदाजांना मात्र जबाबदारीने खेळावं लागेल कारण प्रीतम बारी हा खेळाडू संघामध्ये नाही आहे आणि अगदी चांगला खेळ परी 11 धाकटी डहाणू या संघात। पुन्हा एकदा गुलाम, मागच्या मॅच मध्ये 15 धावा याच गोलंदाजांना खर्च केल्या, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधारानं। गोलंदाज तयार, राईट ऑफ ओव्हर द विकेट नाव। यावेळेस पहिला तर चांगला फटका, स्क्वेअरकटचा फटका आपण पाहते, पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले तर अगदी पहिला तर डीप मध्ये चेंडू जातोय थर्ड बँडला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं चेंडू अडवलाय आणि ते 2 धावा मिळाल्या निखिलला। या 2 धावेने संघाचं खातं उघडलंय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। चांगला खेळ पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये कारण या मैदानावरती धावा फार होत आहेत आणि धावा बनवाव्या लागतील फलंदाजांना बॅटिंग करत असताना। या मॅच मध्ये गोलंदाज गुलाम
बॉल इन ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट निखिल साठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळले, बॉल चालला इनटू द गॅप, शतरक्षक नाहीये, सीमारेषा पार, चौका. खराब चेंडू होता, शॉर्ट लेनचा चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि पुल केलाय चेंडूला. चांगला स्ट्रोक निखिलच्या बॅटमधून येतोय आणि हा फटका येणं फार गरजेचं होतं आणि तो फटका निखिलच्या बॅटमधून आला आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. का जबरदस्त फटका पाहायला मिळाला, जास्त गती नव्हती या चेंडूवरती, अगदी लवकर लाईन पिक केली फलंदाज निखिलनं आणि आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय ऑन साइडला, अर्थातच मिड विकेटला. चांगला स्ट्रोक निखिलच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. परी 11 डाकी डाऊन वा संघ बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 1-6 या आकड्यावरती आपण पाहतोय. गुलाम पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट ना पुढे खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, शतरक्षक त्या ठिकाणी पहिला कव्हर पॉइंटला पोहोचले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट, चांगला स्ट्रोक होता, परंतु शतरक्षक देखील चांगलं राहिलं, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु तिथे 2 धाबा मिळतील फलंदाज निखिलला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. जेम्स बॉन्ड या नावानं बोरिवली संघ आज खेळला, परंतु गोलंदाजी खराब राहिली या संघाची आणि हा संघ मात्र पराभूत झाला. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, त्यासाठी आपला हार्दिक आभार देखील असेल टीम जेम्स बॉन्ड बोरिवली. इथे स्विचिंगचा फटका फसला, शतरक्षक आहे चेंडू खाली, करणार नाही. स्विचिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिलचा राहिला, परंतु त्या ठिकाणी पाहिला तर सलीम होता आणि त्यांनी चांगला झेल कंप्लीट केलाय. निखिलला बाद केले या षटकामध्ये गुलाम या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट याच गोलंदाजानं प्राप्त केला. पहिल्या चेंडूवरती मयूरला बाद केलं, तदनंतर निखिलला देखील बाद केलं. निखिल चांगली बॅटिंग करत होता, परंतु स्विचिंगचा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो बाद झाला. गुलामचा हा चेंडू आणि इथे जर पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट, शतरक्षक सुकी करतायत, झेल सोडला. संधीच होती या षटकामध्ये 3रा विकेट बाद करण्याची आणि ते फटका अगदी फसला होता. मिस्की हुक शॉट खेळले होते फलंदाज, चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु शतरक्षकाने केली आहे चूक आणि इथे एक धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना परी 11 धाकटी डहाणू या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या 2 बाद 9 धावा. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये गुलामची, अगदी प्रभावित केलं. लेंथ लाईनचा राजा, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण मोठे फटके खेळण्याची संधीच या षटकामध्ये दिली नाही. अगदी उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी हवा पोषक होती या ओव्हरमध्ये, परंतु गोलंदाजी लाजवाब राहिली. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी टाकली गेली आणि या षटकामध्ये फक्त 9 धावा आपण पाहतोय. इथे येणाऱ्या 3 षटकामध्ये परी 11 डाकी डाणू या संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानामध्ये आपण विनीतला पाहतोय, एका बाजूला आपण अविनाशला पाहतोय, जो डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. अविनाश मागच्या चेंडूवरती अगदी त्याचा फटका फसला होता, झेल सुटला, परंतु इथे येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. घणाचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देव पण येत नाही आणि ते घणाचे गाव सोसावे लागतील फलंदाजांना. चांगल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल. अगदी गोलंदाजाच्या विरोधात खेळताना स्ट्रायकिंग एंडला अविनाशला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रमेय हा गोलंदाज
दाखल झालाय. पहिलाच बॉल यावेळेस पाहिला तर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी अलॉंग द काबे चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. मागील मॅच मध्ये प्रमेयनं खूप जास्त इम्प्रेस केलं होतं. फक्त 2 धावा आपल्या गोलंदाजी करत असताना 3 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्या होत्या. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी त्याची मागच्या मॅच मध्ये राहिली होती आणि पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कर्णधारानं आणि अगदी विश्वासाला सार्थपणे त्याला गोलंदाजी करावी लागेल. परंतु मैदानामध्ये एका बाजूला विनीतला पाहतोय. विनीत स्ट्रायकिंग एंडला. प्रमेयचा हा चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक चुकी करतोय. संधी होती या चेंडूवरती झेल घेण्याची परंतु ते झेल सुटलाय कारण चेंडू बॅटला ब्रश झाला होता. अगदी प्रमेय निराश होतोय. प्रमेय निराश होते इथे आणि अगदी त्याला संधी होती या चेंडूवरती विकेट प्राप्त करण्याची. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल उतन बॉईज हुतन विरुद्ध JR स्पोर्ट दहिसर. या दोन्ही संघाने विनंती करतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपल्या अगोदर आपल्याला टॉस करण्यासाठी यायचा. प्रमेय राईट अबाउट द विकेट ना. विनीत साठी वाह इनसाइड आउटचा फटका. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक चौका. चांगला इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय विनीतच्या बॅट मधून. अगदी तयारच होता हा फटका खेळण्यासाठी फक्त जागा दिली आणि काय जबरदस्त देखला दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईल न कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय फलंदाज विनीत. कमालीचा फटका आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. प्रमेयचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील उडवलाय. त्यास फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारे फटके विनीतच्या बॅट मधून आलेत. मागील 2 चेंडूवरती जर विनीतचा खेळ जर पाहिला ना तर क्रिकेटचं मादक सौंदर्य त्याने दाखवलंय आपल्या फलंदाजीमध्ये. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते कारण प्रमेयच्या विरोधात खेळणं तितकंच सोपं नाही आहे आणि अशा गोलंदाजाच्या विरोधात चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इथे देखील फुटा चेंडू होता. अगदी दिशा दिली कव्हर क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे एकच धाव मिळते. परंतु इथे थ्रुफेकी खराब बॅकअप खराब आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट. थोडासा दबाव पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकावरती कारण मागील 2 चेंडूवरती जर आपण विचार केला ना तर सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तदनंतर 2 धावा विनीतच्या बॅट मधून आली. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. प्रमेय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली. विनीत दुसरी धाव घेण्यासाठी तयार होते की नाही आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. अजून एकदा का बसतोय परी 11 धाकटी डाणूला. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. दुसरी धाव घेण्यासाठी अविनाश तयार नव्हता आणि ते डेंजर झोन मध्ये तो धावत होता आणि तो धाबाच्या स्वरूपात बाद झालेत. म्हणजेच काय अजून एक विकेट या मॅच मध्ये गमावली आहे टीम परी 11 धाकटी डाणू या टीमने. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर फलकावरती पाहायला मिळते 21 धावा. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 21 धावा. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या टीम धाकटी डाणून. षटक क्रमांक 3 सोहेल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती.
तब्बल 21 धावा आपण फलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सोहेल आले. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना परी 11 डाकी डहाणू या संघाने फलकावरती धावा उभारल्यात 3 बाद 21 धावा. सोहेल बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला नव्यानेच दाखल झालाय फलंदाज मैदानावरती. गणेश आक्रमक फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो, परंतु या मॅच मध्ये त्याला मोठे फटके खेळावे लागतील. एका बाजूला विनीत चांगली बॅटिंग करतोय, विनीतच्या सोबतीनं चांगली भागीदारी करावी लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये गणेशला देखील आक्रमक व्हावं लागेल. सोहेल डावखुरी या शैलीचा हा गोलंदाज राऊंड ऑफ विकेट न यावेळेस पहिलाच बॉल अगदी शरीराचा भेद घेतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी पहिलं तर फलंदाज बाद झालेत. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज अगदी पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपात यावेळेस पाहिलं तर गणेश एक महत्वाचा फलंदाज बाद झाले. मोठी विकेट या चेंडूवरती सोहेलला मिळवली, कारण आक्रमक खेळाडू होता गणेश, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके सातत्याने येत असतात. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याचा आपण खेळ पाहिलाय, परंतु या मॅच मध्ये तो अपयशी ठरला आणि संघाला गरज देखील होती चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची. न्यू बॅटर मैदानावरती कर्तव्य आलाय आणि कर्तव्य पद्धतीनेच खेळावंच लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. आपलं कर्तव्य जे संघामध्ये आहे ना ते त्याला दाखवावंच लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. सोहेल बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट न स्ट्रायकिंग एंडला कर्तव्यला आपण पाहतोय. गोलंदाज राऊंड विकेट न यावेळेस देखील स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. कॉन्क्रीटची विकेट आहे, जास्त चेंडू उंची घेत नाहीये. याला कारण आहे गोलंदाजाची कला. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, कारण अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी फलंदाज कर्तव्य खेळले होते ती उंचीच प्राप्त होत नाहीये. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला, वेगवान भन्नाट वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय सोहेलच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी करतोय सोहेल, प्रभावित करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती या त्या सोहेलनं, आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात करत असताना डाकी डहाणूच्या विरोधात यावेळेस पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू या सिटीचा वाईट. पंचामाला दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या ऍड होते. अजून एक धाव मिळते आणि एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 4 षटकांचा मॅच आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू आहे आणि फलंदाजी करतोय परी 11 धाकटी डहाणू. हा संघ अगदी डहाणूवरून प्रवास करून हा संघ मीरा भाईंदर मध्ये दाखल झालाय ही स्पर्धा खेळण्यासाठी, आणि चांगला खेळ मात्र या संघाला दाखवावाच लागेल. या मॅच मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. गोलंदाजी लाजवाब राहिली आहे, कमालीची गोलंदाजी मिस्टर सोहेलच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सोहेल. सोहेलच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो, त्याचा रिदम चांगला असतो, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली असते आणि अगदी फलंदाज आपल्या विरोधात कोणत्या धाटणीचे फटके खेळेल याचा तो अगदी जर पाहिला तर त्याच्या मनामध्ये तो ठेवत असतो आणि तदनंतर तो गोलंदाजी करत असतो. अफलातून गोलंदाजी, त्याचा अगदी फलंदाजाचा युजित फुटवर्क कसा आहे त्याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतोय मिस्टर सोहेल. प्रभावित करतो या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. जास्त वेळ दौडू नका, कारण खूप जास्त वेळ खर्च होते. पंचाने देखील विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. जोगेश्वरी बॉईज संघ आपण खूप जास्त वेळ खर्च करत आहात. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. यावेळेस सरळ बॅटमॅन समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं शतरक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला स्ट्रोक खेळले होते लॉंग ऑनला आणि 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे.
25 या आकड्यावर या षटकामध्ये अगदी धावा रोखल्यात सोहेलनं अगदी कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. साइड आर्म पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. खोलवा टाकायला चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा त्याने प्रयत्न केलाय, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये फलंदाजाला आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी अगदी प्रभावित केल्या. लेंथ लाजवाब आहे, कारण खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि साइड आर्म गोलंदाजी करतोय. साइड आर्म गोलंदाजी करत असताना नैसर्गिकरित्या चेंडूला वलन प्राप्त होतोय आणि अगदी त्याचा तो वापर करतोय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे सोहेलची. सोहेल पुन्हा एकदा यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. कॉन्क्रीटची विकेट आहे, परंतु या गोलंदाजाकडे कला. या षटकामध्ये या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सोहेल. काय गोलंदाजी केली आहे, अक्षरशः फलंदाजांची भंबेरी उडवली या षटकामध्ये, कारण मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. फक्त सिंगल डबल्स देखील घेतली या षटकामध्ये, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. कारण मातीची विकेट असली तर आपण म्हणू शकलो असतो की कारण खेळपट्टी मातीच्या विकेटवरती चेंडू खाली राहतो, परंतु कॉन्क्रीटच्या विकेटवरती चेंडू खाली ठेवणं ही मोठी देखील कसब आहे आणि ती या गोलंदाजानं कमालीची निभावली आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 8.7चा रन रेट सुरू आहे, कारण संघाची धावसंख्या झालेली आहे ती अगदी फलकावरती 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना परिलेवन डाकी डाणू या संघाने 26 धावा बनवल्यात. शेवटच्या षटकामध्ये विनीतला आक्रमक व्हावं लागेल. विनीतच्या सोबत फलंदाजी करत असताना कर्तव्याला आपण पाहतोय आणि कर्तव्य मात्र संघर्ष करतोय मैदानावरती, कारण सलगचे 3 चेंडू डॉट खेळलाय कर्तव्य या मॅच मध्ये. कर्तव्याला मात्र आपलं कर्तव्य या मॅच मध्ये आपल्या संघासाठी दाखवावं लागेल. परिलेवन डाकी डाणू थोडासा संघर्ष करतोय. प्रीतम बारी या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणलाच होतो. आज मात्र आपल्या संघामध्ये तो उपस्थित नाहीये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ आज वीरा भाईंदर मध्ये दाखल झालाय, परंतु त्यांना चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सलीम आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील सलीमने चांगली गोलंदाजी केली होती. तो सलीम मात्र मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वर षटक आहे, निर्णायक षटक आहे. सलीमचा चेंडू फुल टॉस होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वाईड ऑफ लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या चेंडूवरती एकच धाव मिळते फलंदाज विनीतला. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं ना तर धावा सातत्याने येताना आपण पाहतो या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर धावा येत नाहीये, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये देखील कमी धावा होत्या. त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती सोहेल आला. त्याने आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि या पहिल्या चेंडूवरती सलीम देखील फक्त एकच धाव खर्च करतोय. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन ऑफिस लागलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी पाहिलं तर गली क्षेत्रावरून पुढे सरसावलेत आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूवर मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण सन्मानजनक टोटल उभारावं लागेल टीम परिलेवन डाकी डाणूला. सलीम राऊंड विकेट ना. यावेळेस देखील बॅटच्या आतली कड शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं तर लेग स्लिपला आपण पाहतोय आणि इथे एकच धाव. सिंगल सातत्याने येतात. काय चांगली गोलंदाजी राहिली आहे, कमालीची गोलंदाजी. अगदी सकाळपासून आपण चर्चा करत होतो का फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे, परंतु त्यामध्ये उल्लेख देखील आपण करायचो. जर तुमच्याकडे कला असेल ना गोलंदाजी करण्याची तर तुम्ही फलंदाजांना थांबवू शकता आणि अगदी उत्तम उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळतं, कारण मागच्या ओव्हर मध्ये सोहेलने थांबवलाय आणि ते सलीम देखील कमालीची गोलंदाजी करतोय. इथे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळले. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जातो इनटू द गॅप. 4 धावांसाठी ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. केलाय जरूर, परंतु इथे त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. कव्हर क्षेत्रावरून एक चांगला फटका खेळले होते आणि 4 धावा मिळाल्या. सलीमचा हा चेंडू स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट वाईड बॉल, खराब चेंडू आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट.
परी-11 डाकी डाणू या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34 धावा, 4 गडी गमावले त्या संघाने. स्लॉगवरचं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सलीम आलेत आणि सलीमच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत एक चांगला फटका पाहायला मिळाला कर्तव्याच्या बॅटमधून. तदनंतर वाईट बॉल, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव देखील मिळते या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सुरुवातीला स्ट्रोक खेळलेच आणि तदनंतर चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. खराब शॉट पाहायला मिळतो. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज कर्तव्य, कारण चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. लाईन मात्र मिस केली या फलंदाजानं आणि ते जर पाहिलं तर अगदी शरीरापासून दूर चेंडू, लिव्हिंग अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस हवेत खेळले, क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्रामध्ये आहेत परंतु त्यांच्यापासून लांब आहे हा चेंडू. इथे एकदा मिळाली आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर आणि 37 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय टीम जोगेश्वरी बॉईज या संघाच्या विरोधात. 4 षटकामध्ये 37 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी टीम जोगेश्वरी बॉईजला. मित्र म्हणेन हा सामना जरूर रंगेल, कारण परी-11 धाकटी धानू हा संघ गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. या संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि अगदी अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा, लढायचा अगदी या क्रिकेटच्या मैदानावरती. आणि तेच कार्य या मॅच मध्ये करावं लागेल परी-11 धाकटी डाणूला. 24 चेंडू मध्ये 37 धावा बनवू शकतात का? तर सहज बनवू शकतात, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. ह्या धावा डिपेंड देखील होऊ शकतात, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे टीम डाकटी डाणू संघाची. कारण डाकटी डाणू संघ जो असा आहे ना, कारण प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करायला भाग पडतो. यानंतर होणारा सामना उतन बॉईज उतन विरुद्ध JR स्पोर्ट डैसर आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. आम्ही मगाशी देखील तुमचा उल्लेख केला होता, टॉस साठी आपण जरूर यायचं आहे, परंतु जास्त वेळ दौडू नका, कारण जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळले गेले पाहिजे ही आयोजकांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे सो प्लीज आपण लवकर या टॉस करण्यासाठी. उत्तम बॉईज हुतन आणि JR स्पोर्ट डैसर या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. 37 धावांचं आव्हान ठेवलंय. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, इथे मात्र तुमची युनिट ऑफ मॅटर त्याला म्हटलं जातं ना, एकत्रित येणं, एकजूट होणं, एकच संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ आपण पाहतोय जोगेश्वरी बॉईज आणि एका बाजूला आपण पाहतोय परी-11 धाकटी डाणू. आणि या समालोचक कक्षामध्ये देखील आमच्या बदल होईल. या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील मीरा भाईंदर, याच परिसरातील गोड आवाज अर्थात संकेत दादा यांना आपण इन्व्हाइट करूया. थँक्यू व्हेरी मच निशांत. चला रोशन या, गितेश JR डैसर, गितेश या कॅप्टन प्लीज. जेव्हा कॅप्टन नसतो तेव्हा रोशन येतो हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे स्वागत आहे त्याचं. आणि नवीन अवेलेबल आहे त्यामुळे ही चांगली गोष्ट असेल टीम उत्तन बॉईज संघासाठी. JR स्पोर्ट्स कॅप्टन या लगेच, चला आपण लगेच टॉस करून घेतोय. यानंतरची मॅच देखील इंटरेस्टिंग असेल. घड्याकडे लक्ष घातलं तर निश्चितच आपण बघतोय जवळजवळ 4:45 वाजत आलेले आहेत. अजून इनिंग, त्याच्यानंतर 2 सामने, त्यामुळे आम्हाला थोडीशी कडक निर्णय घ्यावे लागतील. मात्र नेक्स्ट मॅच आम्ही 4 ओव्हरची खेळू आणि त्यानंतर सेमीफायनल कदाचित आम्ही कमी षटकांची खेळू. लगेच टॉस करून घेतोय. येस इम्तियाज टॉस कर केलेले, थँक्यू. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी JR स्पोर्ट्स डैसर वर्सेस उत्तन बॉईज उत्तन. एका बाजूला रोशन आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नाणेफेक झाल्या. येस, कोणता संघ नाणेफेक जिंकलाय? येस, JR स्पोर्ट्स डैसर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि आपला निर्णय ते लगेच कळवतील. इट्स अ 4 ओव्हर मॅच. क्षेत्ररक्षण, थँक्यू व्हेरी मच. उत्तम बॉईज तुमची बॅटिंग आहे, लक्ष द्या. या इनिंग नंतर लगेच तुम्ही खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. चला मॅच ऑन करा प्लीज, पण रिक्वेस्ट करतो मॅच ऑन करा. विजयासाठी लक्ष आहे ती म्हणजे तुषार. 37 धावांचं 24 चेंडू 37 धावा. काय होणार या मॅच मध्ये, एन्जॉय करूया आपण आरकेच्या मैदानातलं क्रिकेट.
बॅटर आहे आझम. नॉन स्ट्राईक खेळला आपण बघतोय तो म्हणजे शोएब. फलंदाजी मार्कवर येतोय. जय आझम स्ट्राईक खेळलाय. ही एज आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. धाकटी दहाणू मोठा पल्ला गाठून आलाय. 37 धावा डिफेंड करण्यासाठी आम्ही तयारीत आहोत हे पहिल्या चेंडूवर दाखवलंय. विकेट डाऊन. चला बैटर लवकर जा. बैटर बीच जल्दी जाइए. देखिए हमारे पास 6:15 तक का ही समय है. डीजे जोगेश्वरी बॉयज प्लीज कोऑपरेट करें. आपको जोगेश्वरी जाना है लेकिन हमको मीरा रोड जाना है. सोचिए कितना दूर है मीरा रोड. अरे नहीं भाई, मीरा रोड जाने के लिए यहाँ से 1.25 घंटा लगता है. ट्रैफिक कितना है, मतलब ट्रैफिक कितना है. एक तो उसको ट्रेन से जाना पड़ेगा तो फटाफट स्टेशन ऐसा लवकर जय अतिशय जबरदस्त कामगिरी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय त्यामुळे आश्वासक कामगिरी म्हणेन मी. आणि 37 धावा ज्यावेळेला डिफेंड करायचे असताना तर ब्रेक थ्रू मिळवत जाणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळालाय. या पुढच्या चेंडूवर काय असेल. परी11 डीडी स्पोर्ट्स हा संघ आपण बघतोय एक अफलातून संघ आहे. एक संघ या फॉर्मॅट मध्ये बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जातात आणि आज आपण बघतोय मीरा भाईंदरच्या परिसरात ते आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा इथे. मात्र हा झेल टिपण्यासाठी पुढे कुणी येत नव्हतं कारण यशरक्षक भरपूर मागे उभा आहे आणि कदाचित थोडासा प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. मात्र यशरक्षक मार्फत प्रयत्न नाही. 2 चेंडू 2 गडी बाद होऊ शकले असते. मात्र इथे एक धाव पळून पूर्ण होते. 1 बाद 1. जोगेश्वरी बॉयज वर्सेस परी11 डीडी स्पोर्ट्स. धाकटी दहाणू ठाणे परिसरातील हा संघ आपण बघतोय. वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये भरपूर मात्र क्रांती होत चालली आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट एवढं वाढलंय की निश्चितच तुम्ही भरघोस पैसा मिळू शकता. यावेळेला शॉर्टमॅन डिलिव्हरी ती शेवटपर्यंत वाट बघितली. स्ट्रोक खेळण्यासाठी भरपूर वेळ होता शोएब साठी. मात्र हा फटका ते योग्यरित्या कन्वर्ट करू शकले नाही आहेत. डीप मिड विकेट मधून अतिशय चांगलं प्रोटेक्शन दिलं जातं या एकूणच फटक्यावर आणि मिळते फक्त एकच धाव. दोन्ही फलंदाज एक धाव करून आपापलं अकाउंट ओपन करतायत. संघाची धाव संख्या 2 गडी बाद 1. आज सकाळी सामन्याला सुरुवात होण्या अगोदर श्रद्धांजली वाहण्यात आली आणि निश्चितच अब्बास इस्माईल आणि एकूणच त्यांच्या सगळ्या संघाचं कौतुक करीन की या परिसरातील अनेक नामांकित खेळाडू जे आज हयात नाहीयेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामध्ये खास उल्लेख करायचा झाला तर या परिसरातील म्हणजे मोरवा गावातील अनेक असे खेळाडू यांनी मोरवा गावाला प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये खास उल्लेख करायचा झाला तर रणजित राऊत, तसेच अजित राऊत, हेमंत पाडेल, कांचन राऊत ही काही नावं आहेत ज्यांनी मोरवा संघाचं प्रतिनिधित्व केलं. या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलं. मात्र ते आज हयात नाहीत. तसेच मिराटचा जर विचार केला तर इम्रान मलिक असो, तसेच विशाल ठक्कर, चिंटूबाई यांची देखील आठवण नक्कीच तिथे चाळवली गेली. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय. ऑन साइडला स्टाइलिश ड्राइव्ह दाखवताना इथे शोएब पाहायला मिळतोय. इथे अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. गुड कलेक्ट अँड थ्रो. वी आर हियर फॉर विन. आणि कदाचित ही गोष्ट तिथे समजावी लागेल जोगेश्वरी टीमला की कॉन्टेस्ट वाटतं तितकं सोपं नाही. मगाशी 5 षटकामध्ये 60 धावा चेस केलेत. यावेळेला 4 षटकामध्ये 37 चेस करायचे आहेत. मात्र समोरचा संघ बदललाय त्यामुळे कॉन्टेस्ट लेवल बदलली आहे आणि असं असताना कॉम्पिटिशन अतिशय चांगलं पाहायला मिळेल आणि हेच आपल्या क्रीडा रसिकांसाठी हवंय. लेट्स सी कोण जिंकतंय सामना. फुल पेज डिलिव्हरी आहे. इथे जर बघितलं तर फुल टॉस कन्वर्ट केलंय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. गुड कलेक्शन अँड थ्रो. 2 धावा जवळ जवळ होत्या मात्र मिळते फक्त एकच धाव. कमिटमेंट. क्षेत्ररक्षण हे असं अंग आहे तिथून देखील तुम्ही सामने फिरवू शकता आणि हे क्षेत्ररक्षण असंच होत गेलं तर धाकटी दहाणू संघ या सामन्यामध्ये नक्कीच एक वेगळा फरक पाडू शकते. कारण 37 धावा 4 षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट जो होता तो जवळ जवळ 9च्या घरात होता. मात्र इथे
पहिल्या षटकात धावा आले त्या फक्त आणि फक्त 5. त्यामुळे आता इक्वेशन शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 10.66च्या गतीनं धावा कराव्या लागतील. त्यामुळे गोलंदाज जयन एक अप्रतिम कामगिरी केली आहे. Who is the next bowler? जयची हाईट इम्प्रेसिव्ह आहे. न्यू बॉलर हार्दिक येतोय. सामन्यामध्ये एक पाऊल नक्कीच पुढे टाकलंय ते म्हणजे टीम डाकटी डाऊन. मात्र या मॅच मध्ये इथे आपण बघतोय इस्राज सौरभ आहे न्यू बॅटर थोडस प्रमोट केलंय तिथे. लेट्स सी. मात्र मागच्या मॅचचे विनिंग खेळाडू आपण बघतोय मोहसिन आणि इस्राजला थोडस मागे ठेवलंय. 4 षटकांचा हा सामना आहे. चान्स घेऊ शकले असते कारण 4 षटकं निघून तोच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे कदाचित धोका होणार. शोएबला परतावं लागेल. गुड थ्रो मॅन. निखिल नाम ही काफी है. विकेट डाउन. थँक्यू. धावसंख्या 6 झाली आहे. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. शोएब बॅक टू बॅटलॅन. तसेच आझम सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. ओपनिंग पेअर डगआउट मध्ये आली आहे. आता इस्राजला सगळी सूत्र हाती घ्यावी लागतील कारण या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर प्रति षटकामागे एक मोठा फटका मारणं आता गरजेचं होऊन बसले आहे. 4 षटकांचा हा सामना 37 धावांचं लक्ष आतापर्यंत स्थिती आहे. 6 धावा गडी बाद 2. इक्वेशन सातत्याने सांगावं लागतं. आमचे बरेच असे क्रीडा रसिक आहेत ज्यांना ही गोष्ट हवी असते समालोचकांच्या माध्यमातून आणि ती गोष्ट सातत्याने देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेट्स सी नेक्स्ट बॉल. हार्दिक मिस टाइम स्ट्रोक. किती दूरवर जाणार तो. जय. ओ माय गॉड. काय जबरदस्त कामगिरी. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये या हालचाली आपण बघत असतो. मात्र जयनं बघितलं कंट्रोल दाखवला. शेवटच्या क्षणी त्याची नजर त्या बरोबर रोपच्या पुढे होती आणि त्याचा पाय त्यांनी थांबवला आणि नंतर आत चेंडू फेकलाय आणि पुन्हा एकदा सूर मारून हा झेल टिपलाय. आजच्या दिवसातील 3रा कार्बन कमाल कॅच. चेक करतोय मात्र व्हाट अ कॅच. व्हाट अ एफर्ट. चेक करतो भाई. आने की जरूरत नहीं है. वी आर हियर. Yes, it's gone. फलंदाज बाद आहे इथे. अफलातून रिफ्लेक्सेस. YouTube ला लाईव्ह चालू आहे. आम्ही रिप्ले दाखवलाय. अफलातून रिफ्लेक्सेस तुम्ही पाहू शकता तुमच्या ऑन स्क्रीन कॅमेरामध्ये. अफलातून. एकदा जोरदार टाळ्या झाले माझे तिथे जे प्रेक्षक बसलेले. एकदा जोरदार टाळ्या. जय साडे. व्हाट अ एफर्ट. फलंदाज बाद आहे. येस बॅटर आउट आहे आणि निश्चितच तो बॅटर इथे बाहेर येतोय. अशा रीतीनं इथे अजून एक धक्का. तुषार 3 गडी बाद झाले. धावसंख्या 6 आहे. अजून 31 धावांची गरज आहे आणि न्यू बॅटर नो डाऊट मोहसिनच असेल. लेट्स सी. व्हाट अ एफर्ट. कमिटमेंट. मागच्या वर्षी 2021 शिवसेना चषक तिथे देखील एक अपघात झाला होता. मात्र तरी देखील अफलातून कमिटमेंट जय मार्फत अगोदर गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि त्यानंतर इथे जयने दाखवलं की मी ऍज अ फिल्डर अफलातून कामगिरी करणार. आजच्या दिवसातील 3रा हा स्पेक्टॅक्युलर कॅच पहिला प्रशांत कोरगावकरनं कॉर्नर मध्ये पकडला होता. त्यानंतर आपण बघितलं होतं आशुतोषनं अफलातून झेल टिपला होता लॉंग ऑफ बाउंड्रीवर आणि आता लॉंग ऑन बाउंड्रीवर जय फ्रॉम धाकटी दाणू. काय जबरदस्त कॅच. मात्र हा झेल हा आतापर्यंत दिवसातील सर्वोत्तम झेल. तुलना करू शकणार नाही मात्र तरी देखील प्रेझेन्स ऑफ माइंड या एका गोष्टीचा जर विचार केला तर अफलातून.
व्हॉट अ मॅच या सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा तीच जोडी ज्यांनी मागचा सामना 60 धावा चेस केल्या होत्या, अफलातून बॅटिंग केली होती, 9 चेंडू 30 धावा ठोकल्या होत्या, त्या म्हणजे मोहसिन तो मोहसिन ऍज अ बॅटर आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर बघितलं तर अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड रन्स टू विन. स्ट्राईक एंडला मोहसिन, नॉन स्ट्राईकला इसराज, गोलंदाजी मार्कवर हार्दिक आहे. ओ चेंडू खाली राहिलाय, सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, मोहसिन सर्व्हाइव्ह केलाय असंच म्हणेन मी. बाईकचा इशारा, पंच देखील विचार करत असतील की हा चेंडू यशांना का लागला नाही. वाव, आजकाल वाव हा शब्द इंस्टाग्राम वर भरपूर ट्रेंडिंगला आहे, मात्र इथे गोलंदाजी वाव होते आणि मच्छी मार्केटमध्ये देखील वाव असते. आमचे उत्तमचे खेळाडू आलेत, ते देखील वाव कामगिरी करतायत. नेक्स्ट मॅच, दोन्ही संघ रेडी आहेत. हार्दिक वन्स अगेन फुल पिच डिलिव्हरी, लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथे पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता, मात्र थोडीशी चूक झाली आहे, ती म्हणजे जय मार्फत. एनिवे या 4 धावा मिळत आहेत, उपयुक्त धावा इथे टीम जोगेश्वरी बॉयज साठी 4 धावा. धावसंख्या 11, अजूनही विजयासाठी 14 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये आहेत, कारण एकाच बाजूने क्रिकेट होते, गोलंदाजी होते, त्यामुळे एका ओव्हर मध्ये सुद्धा या गोष्टी होऊ शकतील. त्यामुळे संधी आहे इथे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला चेस डाऊन करावा लागेल त्यांना, कारण हा भरपूर महत्वपूर्ण सामना आहे. इथे जिंकाल तर सेमीफायनल मध्ये जाल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक निश्चितच महत्वपूर्ण आहे. काय अफलातून ट्रॉफीज आपल्याला दिसत आहेत. लो फुल टॉस डिलिव्हरी, मिस टाइम स्ट्रोक आहे, जास्त धावा मिळणार नाहीयेत, मात्र एका धावेनं नक्कीच संघ पुढे सरकेल. धावसंख्या 12, षटक संपली. एक बॉल अजून बाकी आहे. 11 चेंडूत आतापर्यंत 12 धावा झाल्यात, त्यामुळे धाकटी डहाणू परी 11चा हा संघ अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतोय. मात्र अजून इथून पुढे मागच्या सामन्यात कदाचित परी 11 बघितलं असेल, या 2 मुख्य फलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे, त्यामुळे कदाचित एक इथे ब्रेक थ्रू मिळाला तरी सुद्धा मॅच मध्ये ते येऊ शकतील. इक्वेशन आता बदलले, पुन्हा एकदा आपण बघतोय 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. 13-25 इम्पॉर्टंट बॉल आहे, भरपूर इम्पॉर्टंट बॉल आहे. हार्दिक जर्सी नंबर 10 मोहसिन फिल्डिंग प्लेसमेंट बघतोय की एक्झॅक्टली कुठे मला टार्गेट करायचं आहे. आउटसाइड डिलेक्शन डिलिव्हरी होती, वर पिच केला होता चेंडू. इथे पुन्हा एकदा जय सक्रिय आहे, फ्लॅट थ्रो देतोय, एकच धाव मिळेल. गुड बॉलिंग बाय हार्दिक, अतिशय चांगली कामगिरी. 13 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता इक्वेशन शेवटची 12 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे मागच्या सामन्यात देखील हेच इक्वेशन आलं होतं, त्यामुळे या सामन्यात काय घडेल याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. 24 रिक्वायर्ड रन्स टू विन, कंपल्सरी चेस हा महत्वपूर्ण नियम आहे या एकूणच स्पर्धेचा. उद्या या एकूणच मैदानामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल तर इंटर भाईंदरचे अतिशय अप्रतिम संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा खेळ पाहायला मिळेल. उद्या भरपूर वेगवेगळ्या संख्येने, भरपूर मोठ्या संख्येने नक्कीच या. आणि येताना मात्र भाईंदर मॅक्ससच्या इथून न येता भाईंदर स्टेशनच्या इथून येण्याचा प्रयत्न करा. निखिल येतो गोलंदाजी मार्कवर. इम्पॉर्टंट षटक, कारण मागच्या सामन्यात 21 धावा 4थ्या षटकात आल्या होत्या आणि तो मॅचचा टर्निंग पॉइंट होता. या सामन्यात कदाचित मोहसिनचा जो विचार असेल की भाई क्यों लास्ट ओव्हर में लेके जाना है मैच को, इस ओव्हर में ही खत्म कर दे, लेट्स सी. हा कदाचित जर ऍटिट्यूड असेल तर या बघा गस्ती पदक देखील आलंय. हो, या वेळेला ऍडजस्टमेंट स्ट्रोक शेवटच्या क्षणी पाहायला मिळतोय, मात्र धाव मिळणार नाहीये. चेंडू जवळजवळ अर्ध्या पिचीत लँड केला होता आणि त्यानंतर तो आउटसाइड ऑफ स्टंप जात होता, मात्र शेवटच्या क्षणी स्ट्रोक खेळायचा की नाही ही द्विधा मनस्थिती होती आणि त्यानंतर मात्र स्टिअर केलंय. मात्र आपण बघतोय स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉट थर्ड मॅनला आणि त्यामुळे निश्चितच आपण बघतोय ही धाव मिळणार नाहीये. चेंडू निर्धाव.
गुड बॉल, काय चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबतोय, त्यामुळे टाइम करू शकले नाहीयेत. मोहसिनना एक गोष्ट तिथे लक्षात आली असेल या दोन चेंडूंना बघून की आता मला इस्राजला एक कानमंत्र द्यावा लागेल की बंदा क्या कर रहा है. आणि हे कानमंत्र असतात टेनिस बॉल क्रिकेट असतो किंवा आपण म्हणतो इंटरनॅशनल क्रिकेट असतो. एखादा गोलंदाज ज्यावेळेला चेंडू सीम करत असतो त्यावेळेला समोरच्या बॅटरला लगेच जाऊन ती गोष्ट सांगायची असते आणि कदाचित हीच गोष्ट इस्राजला सांगितली असेल. लेट्स सी, हे कॉन्टेस्ट बघायला आवडेल. एका बाजूला इस्राज तर दुसऱ्या बाजूला निखिल आहे. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये खर्च केले, फक्त एकदा. व्हॉट बॉलिंग. पुन्हा एकदा शॉर्टकट. इथे आम्ही धावा जास्त देणार नाही आहोत. इथे अफलातून क्षेत्ररक्षणाचा डिस्प्ले. इथे आमचे उत्तमचे खेळाडू आहेत, त्यामुळे नो डाऊट अफलातून एफर्ट. जवळ जवळ इथे 5 धावा वाचवल्यात. डोंट वरी, बी हॅपी. अफलातून एफर्ट. धाकटी डाण सोडणार नाहीये. आज आम्ही पूर्ण तिकीट काढून आलोय, त्यामुळे आम्ही सोडणार नाहीये. 1:40 की लास्ट लोकल, वो डहाणू नहीं भयंकर होती है. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. काय गोलंदाजी आहे. जवळ जवळ अर्ध्या पिच मध्ये चेंडू लँड केले जात आहेत आणि नंतर बॅटरला आकर्षित केलं जात आहे. मात्र एक गोष्ट घडत आहे की टप्पा पडल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंडने काही अंशी थांबला जातोय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू मध्ये आले फक्त 2 धावा. त्यामुळे इक्वेशन आता आहे 10 बॉल 22. 8 बॉल सॉरी 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. थोडीशी एक्साइटमेंट आमच्यामध्ये सुद्धा आली आहे. 8 चेंडू 22 धावा. निखिल वन्स अगेन एवढा वर पिच केलाय. टायमिंग जबरदस्त आहे. या धावा अडवू शकणार नाहीये. या धावा अडवू शकणार आहे. व्हॉट ए शॉट. क्रुशियल मोमेंट वर आलाय दमदार षटकार. मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला. थँक्यू व्हेरी मच डीजे. इथे लगेच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जात आहे. कदाचित असं वाटलं निखिलला की तिथे क्षेत्ररक्षकाची थोडीशी हाईट कमी पडले. लगेच जय 7 फूट असलेला सॉरी 6 फूट असलेला लगेच तिकडे पाठवलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत 21. अजूनही 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड रन्स टू विन. 7 चेंडू 16 धावा. जबरदस्त सामना. प्रत्येक सामना इथे अप्रतिमरित्या संपताना दिसतोय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. चेंडू संपलाय. शेवटच्या षटकात 16ची रिक्वायरमेंट राहिली. या सामन्यात धाकटी डाणून जीव टाकलाय. आता शेवटच्या षटकासाठी कोण हा जरी प्रश्न असला तरी देखील बॅटरला प्रश्न सोडवावे लागतील, कारण शेवटच्या षटकात 16 धावा करणं थोडस कठीण आहे. अशक्य नाहीये, मात्र कठीण जरूर आहे. येस, हु इज द नेक्स्ट बॉलर. थोडीशी टीम मीटिंग होणार. मात्र इथे पंचांना यस पंच सांगतायत की डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. आपल्याकडे वेळ नाहीये, अजून 2 सामने बाकी आहेत. तुषारचं घड्याळ सांगतंय की एक्झॅक्टली 5:15 झालेत. 1 तास आहे आपल्याकडे. 5 वाजलेले आहेत. 5 वाजून 1 मिनिट. त्यामुळे 1.25 तास आहे आपल्याकडे. एक चांगली लाईट्स असेल. मयूर येथे गोलंदाजी मार्कवर. तो 16 धावा डिफेंड करेल का? कंपल्सरी चेसचा नियम आहे. आणि एक महत्वपूर्ण गोष्ट जोगेश्वरी बॉयजच्या बाबतीत बोलायचं गेलं तुषार, तर ही जोडी भले मागच्या षटकात त्यांनी डिलिव्हर केलं नाही, मात्र त्यांच्याकडे मागच्या सामन्याचा अनुभव आहे. जे 60 धावा त्यांनी जे चेस डाऊन केल्या होत्या, त्यामुळे एक फटका कॉन्फिडन्स देऊन जाईल. 16 धावा म्हणजे तुषार इथे 2 मोठे फटके येणं गरजेचं जाऊन बसले. लेट्स सी हा सामना कोण जिंकतोय. एका बाजूला जोगेश्वरी बॉयज जे चेस डाऊन करतायत, तर दुसऱ्या बाजूला परी 11 टीडी स्पोर्ट्स धाकटी डाण. यावेळेला हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, वाईडचा इशारा. 1 धाव कमी होणार. 15 धावांची अजूनही गरज आहे.
येस जी आर दहिसर, काय निर्णय आहे तुमचा? क्षेत्ररक्षण थँक्यू. क्षेत्ररक्षण घेतलंय त्यांनी, आधीच सांगितलं होतं ही गोष्ट. उत्तम, चला या बाजूला या प्लीज. नवीन लो फुटबॉल डिलिव्हरी इनकम वाईज हे आमंत्रण दिलंय. हा चेंडू योग्य नव्हता आणि त्याला सरळ पाठवलंय एकदम नाल्यामध्ये. षटकार. तुझे दारी पालखी घेऊन तुझी खांद्यावरी आम्ही वाजत गायचत गावकरी. थँक्यू व्हेरी मच डीजे. तुषार, मागच्या षटकात जी कमाई केली होती गोलंदाजानं, मात्र एक षटकार सुद्धा आला होता. मात्र या षटकाची सुरुवातीला एक वाईड आणि एक षटकार, त्यामुळे आता इक्वेशन बदललंय. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. मी मगाशी म्हटलं की एक मोठा फटका कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे, मात्र कंपल्सरी चेसचा नियम महत्वपूर्ण नियम आहे. चला उत्तम टीमला मला वाटतं आता प्रत्येक वेळी निमंत्रण द्यावं लागेल का? या ना या बाजूला, इथून सुरुवात करावी लागेल तुम्हाला. बॅटिंग आहे तुमची, या प्लीज. ओ डोंगरकर येवा की. अरे किती लवकर तुम्ही यायला पाहिजे. माहिती आहे धोनीनी काय 6 मारली होती. 9 धावांची गरज, 5 चेंडू 9 धावा. व्हॉट ए मॅच. यावेळेला मॅचेस लागते. चेंडू शॉट फाईन लेगला आहे, 1 धाव जरूर मिळेल. मात्र इथे स्ट्राईक घेण्यासाठी इसराज वारंवार प्रयत्न करतोय. आतापर्यंत 2 षटकार त्यांनी ठोकलाय, 1 चौकार सुद्धा त्यांनी ठोकलाय. 8 धावांची गरज, 4 चेंडू 8 धावा. क्रुशियल कंडिशन, हाय व्होल्टेज ड्रामा. इथे ब्रेक थ्रू मिळणार का किंवा इथे मोठा फटका येणार का? ऍज अ कमेंटेटर दोन्ही बाजूनी बोलावं लागतं. मोहसिन, अगर इसराज कर सकता है तो मैं क्यों नहीं. लेट्स सी. शॉर्ट पिच डिलिव्हरी, टॅप केलाय आणि गॅप मध्ये मोठा फटका. चेंडू सीमारेषे पार जाणार. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. गुड शॉट. तुझे दारी आम्ही नाचत नाचत गावकरी. पाहिलो आई तुझे दारी. 3 चेंडू दादा, 4 धावांची गरज है. व्हाट ए शॉट बाय मोहसिन. मैंने अभी कहा था अगर इसराज कर सकता है तो मैं क्यों नहीं. ये जोड़ी आज दिल जीत रही है. ये दोस्ती हम कभी नहीं छोड़ेंगे. 3 गेंदों में 4 रन की आवश्यकता. क्या करेंगे डहानू के क्रिकेटर्स. क्या गेंदबाजी डाली थी जय ने, क्या गेंदबाजी की थी निखिल ने. लेकिन इस ओवर में 16 की दरकार थी और पहले 3 गेंदों में ही मैच को अपने बाजू में रुख मोड़ दिया है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. ये होता है क्रिकेट, कभी यहां कभी वहां, कोई भी प्रेडिक्ट नहीं कर सकता. आता 30 सर्कलच्या आतमध्ये काय केलं जाईल किंवा कुठल्या पद्धतीची गोलंदाजी होईल. 3 चेंडू 4 धावांची गरज. दुसरी धाव देखील होणार. क्रुशियल मोमेंट होता मॅचचा. प्रयत्न जबरदस्त झाला निखिल मार्फत, मात्र इथे हा झेल सुटलाय. आणि हा झेल सुटला नाहीये तर कदाचित ही मॅच देखील सुटले. अफलातून एफर्ट्स होते. जवळजवळ 8 ते 10 पावलं अशा पद्धतीने धावत आले की हा झेल करणार. शेवटच्या क्षणी हातात सुद्धा आला होता, मात्र हा झेल ऍट द एंड सुटलाय. ओ गॉड, काय एफर्ट्स आज या मैदानात दिसलेत. सुपर. आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावांची गरज आहे 1. क्या ये होगा. एका चेंडूत 6 धावा होतात, एका चेंडूत 4 धावा होतात. मात्र एका चेंडूत 1 धाव बऱ्याचदा कठीण असते. आणि 2024 हे वर्ष आता सुरू झालंय आणि बऱ्याच विक्रमांना आता सुरुवात देखील होत चालली आहे. डोंट वेस्ट टाइम. एक चेंडू 1 धाव, 1 गेंद 1 रन की आवश्यकता. जी हाँ भाइयों और बहनों, आप देख रहे हैं बिना का गीत माला. क्या मैच चल रहा है. बहुत ही बेहतरीन मुकाबला. और इसकी शुरुआत की थी बोनी ने पहले मैच से. हर लास्ट बॉल पे मैच जा रही है. क्या बात है.
cricket at its very best. Thank you very much Abbas Ismail for organizing this very beautiful trophy. एक चेंडू एक धाव, ताकती डाणू या एकूणच परिस्थितीतून बऱ्याच वेळा गेला असेल. इसरा स्ट्राइक पे, ये सबसे बड़ी बात टीम जोगेश्वरी बॉयज के लिए. अब तक इस मैच को खोल के रखा है इसराज ने. 2 छक्के और 1 चौके के बदौलत. एक गेंद 1 रन, कौन जीतेगा मुकाबला? That's a beauty, that's a beauty. डेलिकेट कट किया, 1 रन कंप्लीट और यहाँ पे 4 रन मिलेंगे. इसी के साथ जोगेश्वरी बॉयज ने इस मुकाबले को जीता है और दिलों को भी जीता है. वेल डन जोगेश्वरी बॉयज, वेल डन इसराज, वेल डन मोहसिन. नेक्स्ट मैच जीआर स्पोर्ट्स दहीसर वर्सेस उत्तन बॉयज उत्तन. ग्रेट, हार्ड लक डाणू. थैंक यू डीजे. वेल डन जोगेश्वरी बॉयज. जमील भाई की ये टीम जबरदस्त खेल रही है. वेल डन. अभिनंदन इथे जोगेश्वरी बॉयज. मात्र हाडलक म्हणेन मी, काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स जयचा आणि तो झेल जयचा आम्ही कधीच विसरणार नाहीयेत. निखिलने देखील चांगली कामगिरी केली. ऍट द एंड मात्र शेवटची षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली. वाईड आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर एक चौकार सुद्धा आला होता. मात्र हा एक धाव डिफेंड करणं खरंच कठीण होतं. मात्र डेलिकेट कट केलाय तिथे इसराजनं आणि हा सामना संपवलाय. आमच्या पंच देखील अप्रतिम कामगिरी करतायत. आता पुढचा सामना देखील 4 षटकांचा असेल आणि सेमीफायनल किती षटकांचा असेल ते आम्ही नंतर ठरवणार आहोत. इट्स अ 4 ओवर मैच. वेल डन जोगेश्वरी बॉयज. लेकिन आपको किधर भी नहीं जाना है. अभी तक जोगेश्वरी का टिकट नहीं कटवाना है. आज आपको यही रहना है. ये ट्रॉफी देख रहे हो ना, इसको हाथ लगाना है. हाँ यस, बड़ी वाली ले लो भाई, वड़ा पाव खाओ. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, विनंती करतोय. एका बाजूला जीआर स्पोर्ट्स दहीसर. पहिल्या सामन्यामध्ये काय अप्रतिम कामगिरी केली होती. जीआर स्पोर्ट्स दहीसर संघानं 72 धावा जमवल्या होत्या. 73चं भरपूर मोठं लक्ष ठेवलं होतं. ते म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा संघासमोर आणि त्या संघाला पराभूत केलं होतं 8 धावांनी. आता या सामन्यात त्यांच्या संघासमोर आव्हान आहे.